कुसुम गेली काम सोडून. अगं येईल परत. शक्य नाही. तुला काय माहित? आईने सांगितलं. अगं तुझी आई आहे कुठे? माझ्या घरी. मग तिला माझा एक निरोप दे. तिचाच निरोप घेऊन आले मी. काय? आईने सांगितलंय कुसुम घरी परत येईपर्यंत ती घरात पाऊल ठेवणार नाही. काय? आणि मला नाही वाटत कुसुम या जन्मात तरी आपल्या घरी परत येईल. अगं पण मी एकटा आहे, कसं शक्य आहे? बाबा तुम्ही एकटे कुठे आहात? नानी आहे की तुमच्या बरोबर? नाही, मला तिच्या बरोबर राहता येणार नाही असं. हे मला माहित नाही. आईने सांगितलंय कुसुम परत येईपर्यंत तुम्ही तुमच्या आईचा सांभाळ करायचा. कुसुम परत आली की आई पण परत येणार. मला काय शिक्षा आहे ते मला काय माहिती नाही. बाबा बाबा संजय जाम खुश आहे. अहो आई काय काय चांगलं चुंगलं खायला घालते त्याला. जावई म्हणून काय लाड होत आहेत त्याचे. संजय तर म्हणाला आपण आईला कायमची ठेवून घेऊ इथे. अगं बंडे तुझी पण कमाल आहे. अगं तू कशाला तुझ्या सासूचं ऐकतेस? अगं तिला म्हणावं मी पण माणूस आहे. मला सुद्धा हाऊस माऊस करावशी वाटते. आता नाही नवऱ्या बरोबर फिरायला जाणार तर मग कधी जाणार? तुमच्या वयाची झाल्यानंतर जाणार की काय? अगं मालू अजून नको, आता इतक्यात नको, उशीर होत. पण तुझ्या सासूची पण कमाल आहे. हा आता काय देवदेव करायचं? अहो घ्या हो, तुमच्यासाठी केलेत. अगं मान्य आहे माझ्यासाठी, पण आपल्याला हो 2 मिनिटात खाल की. घ्या थोडा थोडा खाऊ. नाही अख्खा खा. अख्खा? अख्खा मग तूही खा. नको बाई मला लाज वाटते. अगं लाजायचं काय त्यात मालू? घे घे घे, तू केलेस ना, घे ना. तुम्ही घ्या हो. तू घे तरी आधी. बरं थोडासा घेते. थोडासा नाही, आपण अख्खे खाऊया. अख्खं ठरलंय ना. नको अख्खा नको. मी 1 2 3 म्हणतो, अख्खाच्या अख्खं खायचं. एकत्र. 1 2 3. गरम आहे. अगं माम अगं वा छान आहे मालू. अगं तू एवढंच काय खाल्लंस का ना अजून? अगं नाही काय, तुम्ही खाओ. अगं तुझ्या पोटात गेलं पाहिजे. असं काय करत? काय लाजताय ध्यान? हिला फोनवर दिसतंय? नाही ग, आमच्या वेळेला असं नव्हतं. लवकर हो तर जायचंय. हो ना, छचरपणा सगळा. दुसरं काय नाटक. चल. ए नानी. कोण आहे? मी इथे येतो, म्हणजे जातो नाटकाला. कधी परत? रात्र होईल. लवकर या. का? का म्हणजे? लवकर काय यायचं? येतो, लक्षात ठेवतो. मी घरात एकटी असते. चोर आले म्हणजे काय करायचं? मग काय करायचं चोराने? हा काही नाही ग, पाया पडतो. येतो, चल. अरे काय आहे रे? चल चल चल, उशीर होतोय, चल. हो हो स्वयंपाक करून ठेवलाय. हो. आलीस नाही का माली रात्री? हात काढ कानांवरचे. ती येणार नाही. मला भूक लागलीये. मलाही लागली. मग बनव काहीतरी. आणतो. कुठे निघालास? अगं खायला आणतो ना. मला बनवतोस काय? म्हातारपणामुळे मी मंद झाले, बंद नाही झालेली. कळलं ना बोक्या? तू मला बोक्या म्हणालीस ना, मी काही आणणार नाही. म्हाताऱ्या आईला उपाशी मारणार की काय तू? कुठे तो श्रावण बाळ आणि कुठे तू? आता जाऊ दे ना मला. हवा तू गेलास की गेलास. मी एकटी घरात भूतासारखी बसून मी करू काय? आधी मला खायला दे. माझं सगळं शिस्तीत झालं पाहिजे, कळलं ना? मागू का? मागव. हा. निघाला लगेच मागवायला. भरा भरा जायचं सोडून. पैसे पण आहेत. हो. चालाय. अरे वा, काय आणत? पुस्तक उघड बघते. नीट वाच, काय येत नाही. अरे मला चहा दे करून. घशाला कोरड पडली कधीपासून. अगं त्या एका वेळेला काय काय करू मी? अगं मग मालिश सगळं करायची. मग कशाला घालवलीस तिला? तिला नाही घालवली, कुसमीला घालवली. ती गेली त्याला मी काय करू?
थेट एकात अगं नाही ग बंडे, अगं अजून सगळं तसंच आहे. अगं तिला स्वच्छता जमतच नाही. छे, अगं तिला घरामध्ये कुणी शिकवलंच नाही. हो मग स्वच्छता जमणार कशी तिला? मग अगं असं नाहीये, मी तिला शिस्त लावण्याचा खूप प्रयत्न करते, पण जमतच नाही स्वच्छता. काय करणार आपण त्याला? नाही, तिच्या वडिलांना सांगणार आहे मी की तुमच्या पोरीला तुम्ही तुमच्या घरात काहीही वळण लावलेलं नाही. हो येणार आहे ना, ठार केली आहे त्यांनी. हो, आमचा बोक्या काय बायकोच्या ताटाखालचं नुसतं मांजर झालंय. सारखं आपलं गुलुगुलू 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 चाललेलं असतं. काय चालतं कुणाच ठाऊक. हो अगं नाही, तिच्या आईने तिला वळण लावलंच नाही तर काय करणार? आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून? मग हा असंच आहे सगळं. अरे लग्न करायचं असतं अरे. हो पण माझं ठरलं तर पाहिजे ना. मी बघ तुझ्यासारखा सडापटिंग होतो. मालू माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याला एक नवीनच अर्थ प्राप्त झाला. खरं सांगतो. मला तर वाटतं मी असाच म्हातारा होणार आहे. काहीतरी बोल नको, मिळेल तुला चांगली मुलगी. मी ना आता वहिनींनाच सांगणार आहे. काय बोलतोयस टेड? तुला काय लाज वगैरे काय आहे की नाही? अरे म्हणजे माझ्यासाठी मुलगी बघायला सांगणार आहे. हा असं म्हण. मालूमुळे ना तुला सांगतो टेणे, मला ना असं हे होत, काय असं आतून हे वाटतं एकदम. म्हणजे कसं? असं एकदम असं वाटतं. म्हणजे काय? टेण्या नुसता हसू नको, समजून घ्यायचा प्रयत्न कर. म्हणजे आनंद वाटतो, छान वाटतं, हा. मस्त वाटतं. मग असं सांग ना. मालू सारखी सहचारिणी दुसरी मला मिळूच शकत नाही. जे काय होतं ना टेण्या, ते चांगल्यासाठीच होतं. हो हो. अरे बघ, वैजयंती किंवा कुमुदिनी त्यांना झेपली असती नानी, नळी, बंडी. छे, अजिबात नाही. मालू बघ सगळं करते, घर सांभाळते, संसार सांभाळते, मला सांभाळते, नानीला झेलते. कधी हू नाही कचू नाही. आई कशी आहे? छान आहे ती. आठवण काढत असते सतत तुझी. आणि किशा? नाव काढू नको त्याचं. कामातून गेलाय दळबदरी. बाबा, पत्र मिळालं ना? हो. बातमी ऐकून खूप आनंद झाला मला. पत्र वाचलं आणि लगेच इकडे यायला निघालो. तिची आई पण येणार होती पण नाही जमलं. होय का? बर चहा कर जा. हो, आले. बाकी सगळं कुशल मंगल ना? हो सगळं ठीक आहे. आमची मालू रुळली ना नीट? न रुळायला काय झालं? माझ्यासारखी सासू मिळाली आहे ना तिला. आता माझ्यासारखी सासू मिळण्याकरता तिने किती जन्म पुण्य केलंय कुणास ठाऊक. पण एक तुम्हाला सांगते, राग येऊ देऊ नका. अहो सांगा हो, त्यात कसला आलाय राग? आमची मुलगी नांदते तुमच्या घरी. हो नाही म्हणजे काय, तुम्ही तुमच्या मुलीला काहीही शिकवलेलं नाही. हो मॅट्रिक पर्यंत शिकली ती. आता नंतर काय लग्नच जमलं. ते नाही म्हणत आहे मी. मालीला सांग परत ये म्हणून. कुसुम आल्याशिवाय मालू येणार नाही परत. सकाळपासून नुसत्या नाश्त्यावर आहे मी. सगळं संपवलंस, मला कुठे उरलं? मग दुसरं काय होतं का घरामध्ये? सगळा खाल्ला म्हणे. मग जा आता जरा वामकुक्षी कर. वामकुक्षी नको. दुपारच्या जेवणाचं काय बघू ना, नंतर प्लॅनिंग करू. बघू नये. पिझ्झा मागव आज पण. हा आज पण. पैसे पैसे आहेत ना तुझ्याकडे? नाही नाही, हे TTMM. तिची काय तुझे तू दे, माझे मी